आपल्या संस्थेचे चेअरमन आदरणीय माननीय श्री भाऊसाहेब रुपणर साहेब व व्हाईस चेअरमन श्री डॉक्टर सूरज रुपणर साहेब यांच्या संकल्पनेतून मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने आयोजित हळदी कुंकू समारंभ सोहळ्यास फॅबटेक मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगोला जत या शाखेत हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात व पारदर्शकरित्या पार पडला। या हळदी कुंकू समारंभासाठी जत परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। उपस्थित सर्व महिलांना संस्थेत असणाऱ्या सर्व योजनेविषयी मार्गदर्शन केले। फॅबटेक परिवारविषयी माहिती सांगून ओळख करून दिली। त्याचवेळी त्यांना संस्थेचे पॉम्पलेट, कॅलेंडर व एक सुंदर अशी भेट वस्तू गिफ्ट म्हणून देण्यात आली। यावेळी शाखेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते। दिवशी तुमचं सगळं सोनं व्याजासकट भरून तुम्ही नील करता, त्यावेळेला तुमचं हे सोनं परत घेऊन जाऊ शकता। याचा फायदा काय होणार? आज आपली 75,000 रुपये रेट चालू आहे। या 75,000ने सोनं बुक झालं। उद्या व्याजाचे मोजून वाढणार तर वाढणार, किती रुपये वाढतील? व्याजाचे 16% हिशोबाने जर बघितलं तर एक 10 ते 15 रुपये वाढतील। ठीक आहे, तर तेवढे दिवस आपण व्याज ठेवणार आहे का? नाही। आणि उद्या त्याच तोळ्याची रक्कम जर 75,000 आहे आणि तीच जर 95,000 ला गेली तर झालेला 20,000 रुपयाचा जो फायदा आहे तो आपल्याला भविष्यात आपला होणार। कळलं? अशा पद्धतीची आपण ठेव योजना चालू केली, सोने तारण योजना चालू केलेली आहे। आणि नवीन आता 2 व्हीलर लोन साठी बऱ्याच कस्टमरची मागणी होती की 2 व्हीलर लोन बऱ्यापैकी चालू केला तर बरं होईल, तर त्या अनुषंगाने 2 व्हीलर लोन पण आपण येत्या महिन्यात कटाक्षाने चालू करतोय आणि ऑपरेट करायला चालू करू। त्याचा तुम्हाला लाभ घेता येऊ शकतो। आणि कोणाच्या काही शंका असतील तर आपण निवांत क्षणावरती पण इथे येऊन आपली माहिती हक्काने घेऊ शकता। सगळेजण आलात त्यानिमित्त मी फॅबटेक परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। जय हिंद। नमस्कार, माझे नाव चंद्रकांत भगत। मी फॅबटेक मल्टीस्टेट मध्ये एरिया मॅनेजर म्हणून काम पाहतोय। फॅबटेक मल्टीस्टेटची स्थापना 2016 साली सांगोला येथे झाली। आज तागायत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील 6 जिल्ह्यांच्या मधून 30 शाखा कार्यरत आहेत। आजपर्यंत संस्थेने दिलेल्या आर्थिक सेवांना नागरिकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे। त्यामुळे संस्थेचा नावलौकिक वाढत आहे व त्यामुळेच 500 कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल करणे शक्य झालं आहे। जत येथे आमची शाखा 2021 सालापासून कार्यरत आहे। या ठिकाणी नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे। यापुढेही नागरिकांचा असाच प्रतिसाद मिळत राहो ही नम्र विनंती। फॅबटेक मल्टीस्टेट ही सहकार क्षेत्रातील 12% व्याजदर देणारी एक अग्रगण्य संस्था आहे। या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या ठेवींचा नागरिकांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव चंद्रशेखर पवार। मी फॅबटेक मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगोला शाखा जत येथे शाखाधिकारी म्हणून कार्यरत आहे। आपल्याकडे ठेवीला सर्वाधिक जास्त व्याजदर म्हणजे 12% व्याजदर देणारी जत शहरातील पहिलीच संस्था आहे, एकमेव संस्था आहे। जत शहरातील सर्वाधिक 12% व्याजदर देणारी एकमेव संस्था आहे। आपल्याकडे विविध प्रकारचे लोन आहेत, त्यापैकी मॉर्गेज लोन, बिझनेस लोन, बचत गट कर्ज, व्हेइकल लोन, गोल्ड लोन या प्रकारचे सर्व लोन आपल्याकडे उपलब्ध आहेत। आपल्या ज्या काही सेवा आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी आपल्या संस्थेत जत एसटी स्टँड समोर कैलासवासी रामभाऊ पवार कॉम्प्लेक्स येथे आपल्या शाखेस भेट द्या। नमस्कार, माझं नाव साबिर सलीम नदाफ। फॅबटेक मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये मी लोन ऑफिसर म्हणून कार्यरत आहे। तरी आपल्याकडे सर्व प्रकारचे लोन उपलब्ध आहेत। सांगण्यासाठी बघायला गेला तर तुम्ही मॉर्गेज लोन, स्मॉल बिझनेस लोन, पर्सनल लोन, गोल्ड लोन, परत आपण आता एक नवीन सुविधा चालू केलेली आहे, नवीन गोल्ड खरेदीसाठी पण आपण लोन उपलब्ध केलेलं आहे। तरी असे अनेक प्रकारचे लोन आपल्याकडे उपलब्ध आहेत। तुम्ही अधिक माहितीसाठी शाखेमध्ये भेट देऊन आपल्या स्टाफ सोबत चर्चा करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव रोनित चव्हाण। मी फॅबटेक मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये बचत गट अधिकारी म्हणून काम करत आहे। तसेच आपल्या शाखेत सर्व महिलांना कर्ज उपलब्ध करून देणे, तसेच गोल्ड लोन, तसेच RD वगैरे याची सुविधा आहे। तसेच आपल्याला मॉर्गेज लोन वगैरे शाखेकडून उपलब्ध होऊ शकते। तसेच आपल्या शाखेला गरजू कस्टमरांनी भेट द्यावी। धन्यवाद। नमस्ते, मी जयंत भोसले, हेड ऑफिसचा एक सदस्य, फॅबटेक मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी याच्या आज नवीन म्हणजे जतमधील नवीन शाखेचं
आज इथं महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ ठेवलेला होता. या अनुषंगाने आपल्याला आता बरेचशा माहिती आमचे ब्रँच मॅनेजर म्हणजे शाखाधिकारी आणि इतर कर्मचारी तसे आमचे एरिया मॅनेजर जे भगत सर मगाशी तुम्हाला माहिती देत होते आणि बऱ्यापैकी संस्थेचा इतिहास किंवा संस्थेची जडणघडण आतापर्यंत कशी झाली या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. काही ठेव योजना आहेत, काही आरडी योजना आहेत, नवीन येणाऱ्या काही योजना आता मगाशी सांगण्यात आल्या, जसं की 2 व्हीलर लोन आहे, गोल्ड लोन आहे, गोल्ड परचेस लोन आहे आणि मॉर्गेज लोन आहे, FNPL म्हणजे जसं पर्सनल लोन आहे, व्यावसायिक लोन आहे. त्यानंतर बचत गटांच्या महिलांना आपण जे आर्थिक सहकार्य करतोय त्यांच्या नवीन नवीन उद्योगासाठी त्याबद्दल पण तुम्हाला माहिती मिळाली. पण याच्या व्यतिरिक्त ग्राहकांच्या वेगवेगळ्या मागण्या आपल्या समोर येत असतात. या प्रत्येक मागणीला योग्य तो न्याय देण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न आपल्या संस्थेचे चालू आहेत आणि ज्या मागण्या आपल्याकडनं येत आहेत त्याच मागणीला खरं ठरण्याचा प्रयत्न फॅप्टेक परिवार आपल्या समोर करतोय आणि नक्कीच या पुढे काळामध्ये आपल्याकडून ज्या मागणी येतील त्या अशा वेगवेगळ्या उपक्रमांसाठी आपण नक्कीच प्रयत्नशील राहणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच योजना आम्ही प्लॅन आउट करून ठेवलेल्या आहेत ज्याचा लाभ आपल्या सर्वांना घेता येणार आहे. आपण जो आजपर्यंत आपल्या या फॅप्टेकच्या परिवाराला फॅप्टेक मल्टीस्टेटला जो विश्वासार्हता दाखवलेली आहे अशीच विश्वासार्हता आणि आशीर्वाद आपले कायम राहोत. या अनुषंगाने आपल्या संस्थेचा विस्तार अजून चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आपण आजपर्यंत दिलेल्या सहकार्याला इथं मी तुम्हाला धन्यवाद व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. नमस्कार, मी नीता भगवान माने. फॅप्टेकमध्ये कॅशियर या पदासाठी मी आता कार्यरत आहे. आपल्याकडे महिलांसाठी आणि मुलींसाठी सुकन्या ठेव योजना ही आपण राबवतोय. त्याच्यामध्ये महिन्याला आपण 1255, 15, 3000, 5000 या रकमेच्या हप्त्यांनी 60 महिन्यासाठी म्हणजे 5 वर्षासाठी आपण आरडीची ही योजना ठेवलेली आहे. तसंच आपल्या या फॅप्टेक परिवाराने 0 बॅलन्स सेव्हिंग अकाउंट ओपनिंग हे पण आपल्याकडे आहे, जेणेकरून आपले पैसे सेक्युअरली इथे ठेवले जातात. त्याच्याकडून महिलांना एक थोडी बचतीची सवय लागून जाईल आणि आपण राबवतोय. त्याच्यामध्ये महिन्याला आपण 1255, 15, 3000, 5000 या रकमेच्या हप्त्यांनी 60 महिन्यासाठी म्हणजे 5 वर्षासाठी आपण आरडीची ही योजना ठेवलेली आहे. तसंच आपल्या या फॅप्टेक परिवाराने 0 बॅलन्स सेव्हिंग अकाउंट ओपनिंग हे पण आपल्याकडे आहे, जेणेकरून आपले पैसे सेक्युअरली इथे ठेवले जातात. त्याच्याकडून महिलांना एक थोडी बचतीची सवय लागून जाईल आणि त्याचा भविष्यामध्ये त्यांना म्हणजे मोठ्या प्रमाणात फायदा होऊन जाईल. आणखीन अशा एक 5 ते मिनिमम 5, 8 अशा 10 मध्ये महिला एकत्र येऊन आपण बचत गटातर्फे महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी लोन दिलं जातं. आणि आपल्या फॅप्टेक परिवाराने हेही केलं आहे की काही लोन दिलेल्या महिला निधन झालेल्या आहेत, सो त्यांच्या फॅमिलीला पाठीमागे ह्याचा थोडा ताण येऊ नये कर्ज फेडण्यासाठी, तर अशा काही कर्जदारांना आपल्या ह्या परिवाराने कर्जमुक्त असं केलेलं आहे की आतापर्यंत तर 50 लाखापर्यंत कर्जमुक्ती दिलेली आहे. हा आपल्या फॅप्टेक परिवाराचा मोठा वाटा आहे की अशा लोकांना मदत करते. आणि आनंदाच्या आणि विश्वासाचं ठिकाण म्हटलं तर आपला हा फॅप्टेक परिवार आहे, जिथे की सगळ्यांचा हा मोठा विश्वास आणि विश्वासानेच चालणारी ही आपली एक बँक आहे. 2 महिन्यापूर्वी आपल्या ब्रँचचं इथे स्थलांतरित झालेलं आहे. त्या निमित्ताने आपण महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ संक्रांती निमित्त ठेवलेला आहे. आणि हा संक्रांतीचा कार्यक्रम, हळदी कुंकूचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने खूप मोठ्या प्रतिसादाने हा संपन्न झालेला आहे. आणि सर्वांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.